करता येईल तेवढं भार आपल्या खांद्यावर घेऊन या सामन्यासाठी सहकार्य करतायत, त्यांचं देखील अगदी मनापासून आभार. तर याच दरम्यान पारितोषिकांचं बडीमार आपण पाहतोय. राणा ग्रुप यांच्याकडून राणा ग्रुप आणि बबल्या ग्रुप यांच्याकडून भिंगारवाडी संघातील कोणीही बॅटर असेल त्यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले, तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खूप खूप आभार राणा ग्रुप आणि बबल्या ग्रुप यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मला असं वाटतं उमरोली संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. मी विनंती करेन भिंगारवाडी संघाला की आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. जबरदस्त आयोजन. MLA ट्रॉफी पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक बबनजी मुकादम साहेब यांच्या हस्ते या मॅन ऑफ द सिरीज बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आपल्याला आली गेली आहे, त्यांचं देखील अगदी मनापासून आभार. चला भिंगारवाडी संघ थोडंसं स्पीडअप करायचं आहे आणि हीच विनंती उमरोली संघाला देखील असेल. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आणि याच दरम्यान भातानगावचे आमचे नयनजी ठाकूर हे देखील ऑनलाईन 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतात. नयनजी ठाकूर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. जेवढे प्रेक्षक वर्ग आज बघा जवळपास 2:30 वाजल्यात आणि प्रेक्षक वर्ग देखील अगदी मनापासून आपल्या आवडत्या संघाला आपल्या आवडत्या प्लेयरला सपोर्ट करण्यासाठी घरी बसल्या देखील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात आणि तेवढीच गर्दी आपण पाहतोय मैदानाच्या सभोवताली. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर श्रीपाद बाबा उमरोली आणि दुसरीकडे असेल शौर्य 11 भिंगारवाडी. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊ या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी. 3 षटकाची मॅच आणि बक्षिसांचा बडीमार आपल्याला पाहायला मिळेल. बबल्या ग्रुप आणि राणा ग्रुप यांच्या मार्फत तब्बल लगातार 3 राणा बबल्या ग्रुप यांच्या मार्फत तब्बल 3 चेंडू आणि 3 षटकारांसाठी लगातार तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आज मला असं वाटतं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते देखील एन्जॉय करतायत मॅच, त्यांचं देखील अगदी मनापासून आभार. चला या स्पीडअप करायचं प्लीज. अरुणजी पाटील यांची कळकळीची विनंती आहे दोन्ही संघाला की मॅचला सुरुवात करायची. शेवटची मॅच आहे आणि या मॅचला उशीर करायचा नाही. आम्हाला ही मॅच एन्जॉय करायची. जेवढ्या तुम्ही वेळ घालवाल, जेवढा तुम्ही आमचा वेळ खर्च कराल, तेवढे मात्र षटकांमधील देखील फेरबदल केला जाईल आणि आयोजकांची देखील ही कळकळीची विनंती असेल. चला उमरोली संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला भिंगारवाडी संघ आपले बॅटर सज्ज करायचे आहेत. 3 षटकाची मॅच. अर्थातच दिनेश गातडे यांनी चहाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखादा चहाचा गोड आमच्यापर्यंत जरी पुजला तर आम्हाला देखील बरं वाटेल. मयूरजी पाटील आज असतायत, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिलंय. जेवढं कौतुक कराल ना आज एखाद्या अर्थाने जर पाहायला गेला तर समालोचनापेक्षा जर गुणलेख जर चांगला असेल तेवढं समालोचन आम्हाला करण्यासाठी सोपं पडतं आणि तेच काम मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चला पंच कमिटी कुठे उशीर होतोय याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. चला उमरोली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि भिंगारवाडी संघ प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. भिंगारवाडी संघ बॅटर आपले सज्ज करायचे आहेत. उमरोली संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 3 षटकाची मॅच, अर्थातच आजच्या दिवसातील शेवटची मॅच. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं. काय जबरदस्त गोलंदाजी झाली उमरोली संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने साहिल लोंगले ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि कदाचित मला असं वाटतं त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी.
आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गांसाठी खऱ्या अर्थाने मॅच आपण आयोजित करत असतो. त्यांचं देखील अगदी मनापासून आभार आपण प्रकट करूया आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये. कुठे उशीर होते पंच याकडे तुम्ही दखल घ्या आणि या विनंतीला मान द्यायचं दोन्ही संघाने. पहिला चेंडू फेस केला जाईल. आपण पाहतो ऑन स्ट्राईक असतील भिंगारवाडी संघाचा सचिन लहाणे आणि गोलंदाजीसाठी साई लोंगले. या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. पहिला चेंडू बघा काय घडलं गेलं जाते. वेग 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 आणि मात्र वेग पाहिला जातोय साहिल लोंगले यांच्या माध्यमातून आणि इथून मात्र एक पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. अटेम्प्टेड यॉर्कर होते सक्सेसफुल आणि इथून मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम उमरोली या संघाच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद दिनेशी गाताडे. त्यांच्या माध्यमातून चहाची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली गेली. अगदी मनापासून आभार. उलट मॅचच्या दिशेने जबरदस्त खेळ उमरोली या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. साहिल लोंगले पुनश्च सज्ज. यावेळेस स्कोलवर पद्धतीचा चेंडू इनसाइड एज आपण पाहतोय आणि बघा काय घडलं गेलं. नियोजन ठिकाणी चेंडू गेला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. एकापेक्षा फारसं काही मिळणार नाहीये आणि सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जात आहे त्या टीम शौर्य 11 भिंगारवाडी या संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रतीक गायकर. या नावाची चर्चा आपण सातत्याने करत आलोय. खोलवर पद्धतीचा चेंडू पॅची आउटसाइड एज आपण पाहतोय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय गरंगळत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणत्याच प्रकारची चूक केली जात नाहीये. एकापेक्षा फारसं काही मिळणार नाहीये. वैयक्तिक खातं खोललं जात आहे प्रतीक गायकर यांच्या मार्फत. जबरदस्त गोलंदाजी. मात्र 2 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मोठे फटके येणं अपेक्षित आहे भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. मात्र वेग नाहीये माझ्याकडे गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता देखील आहे आणि हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय साहिल 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 यांच्या मार्फत. यावेळेस बक्षिसांचा भरीमार आपण पाहतोय. लगातार 3 षटकारांसाठी राणा बबल्या ग्रुप यांच्याकडून तब्बल 6000 रुपयांचा पारितोषिक असेल. भिंगारवाडी या संघाच्या कोणत्याही बॅटरसाठी जल्लोष साजरा केला जातोय आणि सचिन तोरवे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी उमरोली संघासाठी तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक आणि 2 विकेट घेतलं तर 500 रुपयांचं पारितोषिक. चला हे मान्यवर सचिन तोरवे आणि राणा बबल्या ग्रुप कुठेही असाल तर तुम्ही समालोचन कक्षामध्ये या आणि तुमचा बक्षिसाची जी अमाऊंट आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला वाटेल यस हे बक्षीस तुम्ही खऱ्या अर्थाने देताय. चला तुमच्या कोणत्याच नावाची दखल घेतली जाणार नाही ही आयोजनकर्त्याकडून सूचना येतात. राणा बबला ग्रुप आणि त्याचबरोबर सचिनजी तोरवे तुम्हाला जर पारितोषिक लागावे असं वाटतंय तर तुम्ही या समालोचन कक्षामध्ये आणि हे बक्षीस पात्र जी अमाऊंट आहे ती आमच्याकडे जमा करा. नक्कीच तुमच्या टीमचे जे खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. अन्यथा आम्ही तुमचं नाव पुकारणार नाही यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. उलट मैदानाच्या आतमध्ये मयूर आम्हाला सांगतायत धावसंख्येला विराम लागलाय. मात्र 3 धावा. काय गोलंदाजी झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी. साहिल लागले मागच्या षटकामध्ये मात्र त्या गोलंदाजांनी 1 धाव खर्च केली होती. याही षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. मात्र 3 धावा खर्च केल्यात या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये या शेवटच्या मॅच मध्ये आणि आता मात्र नवीन गोलंदाज दाखल होतोय. गणेश यांचा पहिला चेंडू बॅटची वरची कडा चेंडू गाडी क्षेत्ररक्षक येतील. कोणत्याच प्रकारची चूक केली जात नाहीये आणि इथून मात्र पहिला आदरा बसतोय तो टीम भिंगारवाडी या संघाला.
तुम्ही मुख्य मॅच, शेवटची मॅच तुमच्याकडून अपेक्षा होत्या भिंगारवाडी संघाला आणि तुम्ही एक साधा सोपा झेल बसून देऊन बसलात, त्या म्हणजे उमरवली संघाच्या या फिल्डिंग करणाऱ्या या टीम समोर. आणि ही चूक तुम्हाला तुमच्या संघाला या स्पर्धेमधून देखील बाहेर करू शकते. आणि ही चूक भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय सचिन यांचे बंधू साहिल लहाणे. इन ॲट नंबर 3 या पोझिशनवर आपण पाहणार साहिल लहाणे. पहिला विकेट आपण पाहिला, सचिनला माघारी परतावं लागलं, मात्र 2 धाव या संख्येवर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी साहिल आलाय. जबरदस्त गोलंदाजी, ज्या गोलंदाजीचा आपण सातत्याने उल्लेख केला, साहिल लोंगले त्याच्याच पावलावर पाव ठेवून गणेश घारे आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले होते आणि पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट टिपलाय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते उमरोली या संघाच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय साहिल लहाणे यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत. यावेळेस बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क जुळला जात नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि बॅटरला मात्र थांबवलं जात आहे. उमरोली संघाच्या माध्यमातून अगदी स्तब्ध केलं जात आहे. इथून मात्र साहिल तदनंतर गणेश घारे यांच्या मार्फत. यावेळेसचा चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चूक केली जाते. धावचीची संभावना एक्सेप्ट केली जाते. यस, पण आमच्याकडे वळतात. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर, साहिल बॅक टू द डगआउट. जे भिंगारवाडी संघ, आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. कोणतीही जोडी असेल आपल्या संघाला चांगली बॅटिंग करून देईल, चांगला स्कोर आपल्या समोर प्रतिस्पर्धी संघासमोर उभा करेल, हा प्रश्नचिन्ह मात्र भिंगारवाडी संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रशांत गायकर आलेत. वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला शौर्य 11 भिंगारवाडी संघ सुरुवातीपासून हावी ठरला होता प्रतिस्पर्धी संघावर, परंतु या शेवटच्या मॅच मध्ये थोड्याशा चुका करतात आणि इथून मात्र थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक प्रशांत. यावेळेस बघा काय घडलं गेलं, चेंडूला उंची जास्त, अजून एक बॅटर बॅक टू द डगआउट, अजून एक विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळतोय. शौर्य 11 भिंगारवाडी या संघाला बसणारा हा तिसरा हादरा. त्याने त्यांचा देखील आभार मानतो, ज्यांच्या माध्यमातून तब्बल लगातार 3 षटकारांसाठी 6000 रुपयांचा पारितोषिक लागलं गेलंय. परंतु या फटक्यांची आतुरता आहे भिंगारवाडी संघाला आणि अपेक्षा पूर्ण केली जाईल. अजून एक पारितोषिक आपण पाहायला गेला तर उमरोली संघासाठी देखील लागलं गेलंय. सचिन थोरवे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक, त्यांचं देखील स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत झालाय दाखल मोहन पाटील. अगदी डावकरे आताचे फलंदाज या मोहन पाटील आणि मला असं वाटतंय त्यांच्या समोर असणारे प्रशांत गायकर. यस, प्रशांत गायकर या जोडीला काहीतरी चांगलं करणं गरजेचं आहे, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, तेव्हाच जाऊन या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकलं जाईल. चेंज ऑफ पेस आपण पाहिला गेला, गुड लेंथ पद्धतीचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी फेकला गेला. बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क जुळला जात नाहीये. अजून 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 एक निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज गणेश घारे यांच्या मार्फत.
मात्र 4 ही धावसंख्या पाहतोय मित्रांनो स्कोर कार्डवर. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस पायचीत पकडलं गेलं. इथून मात्र क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक 35 आपण पुनरावृत्ती करताना पाहिलं गेलं. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भिंगारवाडी संघाचा मोहन पाटील बॅक टू द डगआउट. मयूरजी पाटील, सातत्याने तुमचं नाव आम्हाला घ्यावंसं वाटतंय. काय गुणलेखन झालंय कालच्या आणि आजच्या दिवसापासून. आज आम्हाला सांगताय की 4 ओव्हर फेकल्यात या गणेश गारेने. तब्बल या स्पर्धेमध्ये 19 धावा खर्च करत 8 गडी टिपल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश गारेसाठी. जबरदस्त गोलंदाजी आणि उमरोली संघातील हा गोलंदाज भेदक गोलंदाजी झाली आहे याच्या मार्फत. आणि अजून एक मला नाव घ्यावंसं वाटणार आहे बातान संघातील प्रवीण भोईर, ज्यांनी कालच्या दिवसातील 2 विकेट मेडन फेकल्या आणि तब्बल शेवट मला वाटतं 2 विकेट हॅट्रिक घेतल्या आणि शेवटच्या मॅच मध्ये विकेट मेडन देखील षटक फेकलं गेलं. तोही या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करून बसलाय मित्रांनो. हेही विसरणं चुकीचं ठरलं जाईल. परंतु ही मॅच अजून शिल्लक आहे. उमरोली संघाचं अस्तित्व या मॅच वर डिपेंड आहे. जर तुम्ही मॅच जिंकाल तर नक्कीच तुम्ही बक्षीस पात्र ठरला जाईल. परंतु अशा वेळेस आपण पाहतोय पडझड पाहायला मिळते भिंगारवाडी संघाकडून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रशांत गायकर असतील. प्रशांत गायकर इथून मात्र पायचीतची अपील केली गेली आणि ही अपील देखील स्वीकारली गेली. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत बॅक टू द डगआउट. आणि या स्पर्धेतील 13वा LBW. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो मयूर पाटील साठी. चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून झाले या स्पर्धेसाठी. प्रत्येक चेंडू पाठी जो इतिहास आहे तो सांगितला जातोय. स्कोर कार्डचा विचार करायचा झाला मात्र 4 धावा आपण पाहतोय. 3रं षटक प्रगती पथावर असताना जबरदस्त भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये ती टीम उमरोली या संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मला असं वाटतंय 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धावा आणि या 3रा षटक आहे. जबरदस्त गोलंदाजी उमरोली संघाच्या माध्यमातून. आता मात्र संदीप मस्कर दाखल झालेत इन ॲट नंबर 7 या पोझिशनवर. स्कोर कार्डचा विचार करायचा झाला मात्र 4 ही धावसंख्या. यावेळेस शरीराचा वेध घेतला गेला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकललं गेलं. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि बऱ्याच उशिरा वेळानंतर 1 धाव स्कोर कार्डवर जमा केली झाली आहे. अर्थातच 2 धावा जमा केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येचा धावफलकाचा विचार करायचा झाला आपण पाहतोय 6 ही धावसंख्या. अक्षरशः पाहायला गेलं तर मयूर पाटील 5 चेंडू नंतर एखादी धाव आली गेली. परंतु यावेळेस काय घडलं गेलं अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. संदीप मस्कर बॅक टू द डगआउट. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये अशीच आपण अवस्था पाहिली होती नारपोली संघाची. ज्या संघाने पहिल्या 2 मॅच मध्ये चांगला खेळ केला होता आणि अशाच प्रकारचा खेळ भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून देखील जायला होता पहिल्या काही मॅचेस मध्ये. परंतु अंतिम जी मॅच होती जी मॅच तुम्हाला सांगून जाणार आहे की तुम्ही बक्षीस पात्र संघ म्हणून तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये दाखल व्हाल का. त्या मॅच मध्ये खराब कामगिरी झाली होती नारपोली संघाच्या माध्यमातून आणि तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते भिंगारवाडी संघाच्या माध्यमातून. आता मात्र नवीन बॅटर आदित्य गायकर इन ॲट नंबर 8 या पोझिशनवर आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस चप्पल होऊन गेलायचा होता, अजूनही एक बॅटर मैदानाच्या बाहेर गेला जातोय, अजून एक हादरा बसतोय तो टीम भिंगारवाडी या संघाला. तो तुम्ही काय इतिहास केलाय, इतिहासामध्ये तुम्ही किती तुमचे रेकॉर्ड केले ते तुम्ही विसरा. आज वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही काय करताय याकडे लक्ष द्या आणि याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. भिंगारवाडी संघाला स्कोरचा विचार करायचा झाला, मात्र 6 ही धावसंख्या आहे. अक्षरशः प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. ती मला असं वाटतं 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि उर्वरित या इनिंग मधील मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. फुलर लेनचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. वेग 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 आणि मात्र वेग पाहिला जातोय तो टीम उमरोली संघाच्या माध्यमातून हर्षल लोंगले या गोलंदाजाच्या मार्फत. 6 ही धावसंख्या बघा, अक्षरशः प्रश्नचिन्ह उभे राहतील. भिंगारवाडी संघ जेव्हा गोलंदाजीसाठी येईल त्यांच्या चेहऱ्यावर आडव्या बॅटने केसला लॉंग विथ द कार्पेट. एकापेक्षा फारसं काही मिळणार नाही, परंतु एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र मिळत आहेत 2 धावा. या 2 धावेने 3 षटकांचा वाजवी खेळ संपला असता भिंगारवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर मात्र 8 आणि जिंकण्यासाठी या मात्र 9 धाव्यांची गरज आहे ती उमरोली या संघाला. याही नावाची दखल घेतली जाईल. जबरदस्त गोलंदाजी साहिल लोंगळे पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत 1 गडी टिपला. तदनंतर आलेले गणेश घारे ज्यांनी मात्र 2 धावा खर्च करत 3 गडी टिपले. तदनंतर आपण पाहिलं गेलं मला असं वाटतं 1 धावा खर्च करत 3 गडी टिपले होते गणेश घारे यांनी. आणि शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये हर्षल लोंगले यांनी 4 धावा खर्च करत 3 गडी टिपले. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं गणेश घारे आणि हर्षल लोंगले दोन्ही जर गोलंदाजांचा विचार करायचा झाला एका स्थानावर आहेत. दोन्ही गोलंदाजांनी तब्बल या स्पर्धेमध्ये 8 विकेट टिपलेत. आणि नक्की जेव्हा बक्षीस पात्र जेव्हा हा संघ ठरेल तेव्हा मात्र मॅन ऑफ द सिरीज जी आपण मोटरसायकल ठेवली आहे त्याच्याकडे लक्ष वेधला जाईल. परंतु मॅच अजून संपली नाहीये, कारण भिंगारवाडी संघाने देखील विशेष लक्ष वेधणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती टीम उमरोली या संघाची तशीच गोलंदाजी आपणही करू शकतो. आपल्यामध्ये ही क्षमता आहे हे सिद्ध करणं गरजेचं आहे. चला तर स्पीडअप करायचं आहे. चला सचिनजी तोरवे साहेब सातत्याने आपलं देखील मनपूर्वक आभार. 2 चौकार किंबहुना 2 षटकार लगातार लगावले तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं गेलं तर 9 धाव्यांची गरज आहे. परंतु हे प्रेम असं मित्रांनो, बक्षीस तुम्ही कितीही पैसे लावा कितीही अमाऊंट लावा त्यापेक्षा आपला संघ कसा जिंकेल. तुम्ही आज बघा कोणीही जेव्हा आपल्या गावाचं नाव असेल आपल्या टीमचं नाव जेव्हा लागतं आपल्याला वाटतं की आपली टीम जिंकावी यासाठी केलेला हा प्रयत्न असेल. आणि हाच प्रयत्न सचिनजी तोरवे यांच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप आभार सचिनजी तोरवे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. चला उमरोली संघ आणि भिंगारवाडी संघ स्पीडअप करायचं, मात्र 9 धाव्यांची गरज आहे. अशीच गोलंदाजी आम्ही पाहिली होती अरुणजी पाटील कालच्या दिवसामध्ये प्रवीण भोईर यांच्या मार्फत जी उमरोली संघाने या शेवटच्या मॅच मध्ये केली आहे. आणि भिंगारवाडी संघासमोर आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. काय चुका झाल्या गेल्या आजच्या या शेवटच्या मॅच मध्ये, कारण पहिल्या 2 मॅचमध्ये काय जबरदस्त खेळ राहिला भिंगारवाडी संघाचा. परंतु या बक्षीस पात्र कोण ठरला जाईल हे डिसायडरच्या मॅच मध्ये तुम्ही चुका केल्या आणि या चुकांवर आता मात्र तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता मात्र 9 धाव्यांची गरज. 3 षटक 9 धावा विचार करायचा झाला प्रति षटक मात्र 3 धाव्यांची गरज. एकेरी आणि दुहेरी धावेंवर जरी भर दिला तरी सहजरित्या उमरोली संघ विजयी ठरला जाईल हे देखील तितकंच खरं आहे.
चला आयोजकांकडून देखील सूचना येतात कधी ही मॅच संपते आणि कधी आम्ही पूर्ण विराम घेतोय या स्पर्धेमधून, कारण आज अजून 2 नाईट मॅचेस, अजून 2 दिवस बाकी आहेत. आज एकनाथजी ठाकूर यांच्याकडून पुरेपूर मला असं वाटतंय ज्या गोष्टींची गरज लागेल आयोजकांना त्याही गोष्टींचा ती पुरवठा करतील. मॅचला सुरुवात होते. साहिल यावेळेस पायचीत पकडला गेला, इथे मात्र पंचांकडे दाद, पंचांनी दाद स्वीकारली गेली आणि इथून मात्र पहिला हादरा बसतोय शरद बुधाले यांच्या मार्फत. पहिला हादरा बसतो तो टीम उमरोली या संघाला. LBW लेग बिफोर विकेट, क्रिकेट पटलावरील अगदी महत्वाचा नियम, नियम क्रमांक 35. अगदी विचार करायचा झाला या नियमाची अंमलबजावणी केली गेली, अक्षरशः बोलायचं झालं 1776 मध्ये या नियमाचं पालन केलं गेलं मित्रांनो. पहिला LBW हा नियम लागू केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि हीच तर मित्रांनो क्रिकेटची खासियत आहे. जर अगदीच विचार करायचा झाला, अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं, क्रिकेट हा पहिला खेळ झाला मित्रांनो ज्या खेळाने स्वतःसाठी नियम राखले, त्या खेळाने स्वतःसाठी नियम तुमच्या समोर आणले. आणि तदनंतर आज बघा फुटबॉल खूप प्रचलित खेळ आहे, परंतु त्याच्या अगोदर कुठल्या खेळाने नियम आणले तो म्हणजे क्रिकेट हा खेळ असेल. आणि त्याच खेळामधील LBW हा मुख्य नियम जो अंमलात आणला गेला 1776 मध्ये. यावेळेस स्वीप केला जातो, स्वीप होते सक्सेसफुल, चेंडू जाते आउट ऑफ द बाउंड्री. यस, इट इज अ 4 रन्स. रात्री कुठे सोडून जाऊ नका मित्रांनो, कारण मॅच अजून संपले नाहीये. हा क्रिकेटचा अजून खेळ संपला गेला नाहीये. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. शेवटची मॅच स्लॉग स्वीप, क्रिकेटमधील मादकता, क्रिकेटमधील सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं गेलं ते म्हणजे हर्षल लोंगले यांच्या माध्यमातून स्लॉग स्वीप. अक्षरशः आपण पाहायला गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या फटक्याची अंमलबजावणी सातत्याने होते, परंतु आज टेनिस क्रिकेट देखील कुठे कमी नाहीये आणि तेच इथे मात्र प्रस्थापित केलं गेलं हर्षल लोंगले यांच्या माध्यमातून. 17वा बॅटर आहे बघा मित्रांनो ज्यांनी चौकारानं वैयक्तिक हात गोलला गेला तोच हर्षल. यावेळेस चांगला चेंडू होता, सन्मान देणं गरजेचं होतं. बॅकफुटला आले, कट केला गेला थर्ड मॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकापेक्षा फारसं काही मिळवण्याची अपेक्षा नव्हती आणि तेच इथे मात्र मिळवलं गेलं आहे ते म्हणजे हर्षल लोंगले यांच्या माध्यमातून. 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. चांगली सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने साहिल लहाणे यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर विकेट टपला होता, तशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु चौकार लगावला गेला हर्षल लोंगले यांच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवर. मात्र खऱ्या अर्थाने 4 धावांची गरज आहे. यस, इट इज अ डेड बॉल. रनअप मध्ये थोडंसं हडताल आपण पाहतोय. साहिल लोंगले कुठेतरी विचार करतोय काय करावं लागणार आहे. अटॅकिंग फील्ड पोझिशन लावावी लागणार आहे, धावा रोकावे लागणार आहे. 4 धाव्या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर थोड्याशा कमी आहेत, परंतु प्रयत्न तुम्ही सोडले नाही गेले पाहिजेत. यावेळेस प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो तोच प्रयत्न केला जातोय. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील जाताना, ते म्हणजे टीम उमरोली या संघातील रत्नदीप लोंगले. बॅक टू द डगआउट.
विजय नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 या पोझिशनवर आपण पाहणार साहिल लोंगले, ज्यांनी उमरोली संघाकडून गोलंदाजी करताना पहिलं षटक हाताळलं होतं. मला असं वाटतं 3 धावा खर्च करत जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि एक चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघासाठी. तोच साहिल लोंगले आलाय स्ट्रायकर एंडला. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं गेलं. मिड विकेट मला असं वाटतंय कव्हर रिजन मध्ये एकापेक्षा फारसं काही मिळणार नाही आहे. हे सर करणं गरजेचं आहे, कारण आता मात्र औपचारिकता शिल्लक मात्र 3 धाव्यांची गरज आहे. अशा वेळेस मोठा फटका खेळण्याच्या विपरीत तुम्ही जर एक धावेवर जरी भर दिला तरीही तुम्ही सहजरित्या जिंकू शकता आणि हाच प्रयत्न केला जातोय इथून मात्र साहिल लोंगले याच्या मार्फत. 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. 3 धाव्यांची गरज आहे. मॅच एकतर्फी झुकली जातीये उमरोली संघाच्या बाजूने. कोटप्पाचा चेंडू समोरच्या दिशेने स्टेअर केला गेला आणि इथून मात्र पुन्हा एकदा एक धावा. एक धावेने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला जातोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय श्रीपद बाबा उमरोली या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करायचं, मात्र 2 धाव्यांची गरज. 2 षटक प्रति षटक मात्र 1 धावेची गरज. एक या धावेंवर जरी तुम्ही भर दिला तरीही तुम्ही सहजरित्या विजय होऊ शकता उमरोली संघ आणि हाच प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि इथून मात्र निराशा आपल्याला पाहायला मिळतात. पिंगारवाडी संघ पहिल्या 2 मॅच मध्ये त्यांचे पाठीराखे अक्षरशः त्यांना डोक्यावर उचलून घेऊन प्रतिसाद देत होते, सपोर्ट करत होते, परंतु आवाज आता मात्र या मॅच मध्ये कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, यस इट इज अ वाईड बॉल. अवांतर चेंडूने स्कोर होतोय इक्वल आणि इथून मात्र 1 धावेची गरज असणार आहे ती टीम श्रीपद बाबा उमरोली या संघाला. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि शेवटच्या क्षणाला इथून मात्र चूक केली गेली. ज्या चेंडूवर मात्र 1 धाव सहजरित्या काढू शकला असता, परंतु इथून मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईलने फटका लगावून मॅच विजय करण्याच्या मोहामध्ये इथून मात्र बॅटर मैदानाच्या बाहेर बाद होतोय तो हर्षल लोंगले. यस नवीन बॅटर केतन दाखल झालाय इन ॲट नंबर 5 या पोझिशनवर आपण पाहतोय. विकेटची पडझड देखील पाहतोय आपण उमरोली संघाच्या माध्यमातून, परंतु विचार करायचा झाला मात्र 1 धावेची गरज आहे. अटॅकिंग फील्ड पोझिशन आपण पाहतोय, शक्य होणार नाही. हलक्या हाताने स्टेअर केला गेला आणि इथून मात्र विजय संपादन केला जातोय शेवटच्या चेंडूवर. या चेंडूवर मात्र मिळतात 4 धावा आणि उमरोली संघ इथून मात्र बक्षीस पात्र ठरला जातोय आणि शेवटच्या दिवसामध्ये अर्थातच टॉप 4 मध्ये दाखल झालाय तो टीम उमरोली संघ आणि या स्पर्धेमधून मात्र पूर्ण विराम घेतला जातोय तो टीम पिंगारवाडी या संघाकडून. आणि या मॅचचा हिरो अर्थातच नो डाऊट गणेश घारे यायचाय. 1 धाव खर्च करून तब्बल 3 विकेट टेपले.